हॅलो गाईज, आज इतके मोठे कपडे आहे पडलेले, सर्व धुवायचे आहे आणि धुते आहे मी ते सर्व कपडे. बघा धुवच आहे कपडे. खूप मोठे कपडे होते आज, खूप मोठे कपडे, खूप कपडे धुवायचे आज, खूप मोठे कपडे होते, खूप मोठे कपडे होते. खूप मोठे कपडे धुवायचे. मोठे कपडे धुवायचे. तुमच्या इथे पण तसेच कपडे राहत असेल धुवायचे. गाई सांगा मला, तुम्ही कसे कपडे धुता? मला तर असेच कपडे धुतात. मी तर रोज असेच कपडे धुते. तुम्ही कसे कपडे धुता? मी रोज असेच कपडे धुते. आपली रोजचीच घालायचे, त्याच्याचं मग काय रोज घासणीच लावायची आहे नाही का? रोज घासणी लावायची का? जसे आले तसे धुवायचे. मी तर असेच धुते. निघते मग असे कपडे निघते. मशीन का असतो तो रोज रोज मशीन लावायला नाही परवडते का? रोज मशीन लावायला परवडतच नाही. एक दिवसाचं असतं तर काहीतरी, पण रोज मशीन लावायला नाही परवडत. मशीन लावते तिथंच मशीन आहे, ते तुमच्यासमोरच मशीन आहे. मशीन लावायला नाही परवडत ना, रोज रोज कुठं परवडतं मशीन लावायला? रोज लावायला त्याच्यात निरमा टाका दे, त्याच्यात एक्सेल टाका दे, लिक्विड टाका दे. त्याच्यापेक्षा हेच हातानं घासलं फटफट झालं आहे की नाही? हातानं घासलं त्याच्याकडे तेवढीच मेहनत राहिली. थांबा रे हे करायचं. आणि आमच्या इतकी ॲटोमॅटिक मशीन नाही, आमच्या इतकी साधी मशीन आहे. त्याच्यामुळे नाही का, त्याच्यापेक्षा तो पटापट मी धुवून टाकतो. आता पाणी संपलं, पाणी आणावं लागतं. पाणी संपलंय, पाणी कपडे मिळतात. तुमच्या इथं बसून तुमच्या इथे किती कपडे निघतात? माझ्या इथं तर एवढे सारे कपडे निघतात आणि धुवाई मलाच लागते. आता आज इतका वेळ झाला, कोणती बाहेर गेली त्याचे कपडे घातले. तुझे घरचं करा, स्वयंपाक करा, सर्व सर्वच करायला खूप जाडे कपडे राहायचे ना, दम येऊन जाते.
माझे कपडे छान वाटले ना, छान पटापट धुवत लागते. का करता धुवत लागते म्हटलं, काय करता रोज रोज धुवून रोजच धुवं लागते. त्याच्यामुळं कसं रोज धुतलं. आता कसं आज सकाळी पावसाचं हे होतं, मोसम होता, पण मी आता सकाळी धुतली. सकाळी कसं जिवारं चालू होतं, सकाळी पावसाचा मोसम होता ना, आता पाऊस घेतली तर मग कुठं वाढवत आली, मग अंदर झाला, बाहेर नाही अंदर. आता एवढा मोठा ढीग भांड्याचा आहे. हो, भांड्याचं एक मोठं तरी कामं करायची बायाच्या नंबर. एवढे मोठे कामं राहतात की बस चालते, इथे तरी कामं करतो. कपडे वाळू घाला, संध्याकाळी अंदर नाही. इतके मोठे कपडे धुवून रोज कपडे धुवून त्रास येते, पण धुवाच लागते. आता रोज कपडे धुणं, आता भांड्याचा ढीग. आता भांडे घासा, कपडे झाले की भांडे झाले की कपडे, तेच सुरू राहते. अरे माझं हो आता नाही, इकडे जातो नंतर येते मग 5 मिनिटं. नाही आता थोडंसं बोलू. आता हो इतके सगळे भाडे घासायचे घासले ना, ते सगळे भाडे घासायचे आहे. बघा आहे भांडे इतके सगळे. आता भांडे घासते, झाडझूड करते, संध्याकाळची जेवायची तयारी करते. हो की एवढे सगळे भाडे घासायचे. चला तर मैत्रिणींनो, आता मी भांडे घासू द्या, नंतर बाय. नंतर भेटू आपण. कसा वाटला माझा ब्लॉग? खूप छान वाटला ना? कमेंट करा, नक्कीच करा. शेअर करायला विसरू नका.
सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. बाय.